रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे महावितरण कंपनीचं 34 लाखांचं नुकसान, वादळी वाऱ्यामुळे 17 उपकेंद्र बाधित तर 72 उच्च दाब वाहिनी तुटल्याने नुकसान। फलटण तालुक्यातील धुमाळवाडी गावात 24 तासात 251 मिलीमीटर पावसाची नोंद, गावातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागलेत तर पाझर तलाव 30 वर्षांनंतर ओव्हरफ्लो। अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त। वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, पावसाचं जोरदार आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। अकोला जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं, रस्त्यांना नदीचे स्वरूप, मुसळधार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत। पैठणमध्ये पावसाची जोरदार हजेरी, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान। नागपूरसह विदर्भाच्या काही भागात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पावसाळी वातावरणामुळे यंदा विदर्भातील नागरिकांना कडक उन्हापासून दिलासा। भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी, मंदिरातील 36 चबुतऱ्यांमध्ये शिवरायांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगाचे देखावे। हिंगोलीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शौचालय बांधण्याच्या मागणीसाठी भीक मागो आंदोलन, शाळेमध्ये मंजूर असलेल्या निधीमधून तात्काळ शौचालय बांधा, विद्यार्थ्यांच्या पालकांकडून मागणी। शेगावात गोदामाअभावी शासकीय हमीभावात ज्वारीची खरेदी रखडली, प्रशासनानं तातडीनं गोदामांची व्यवस्था करून देण्याची मागणी। संगमनेरमध्ये सावरगाव घुले गावात शेतामध्ये आढळून आलं तरस, निसर्ग मित्र किरण घुले यांनी आजारी तरसीला पाणी पाजून दिलं जीवनदान। बीडच्या परळी शहरातून जाणारा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद, नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या प्रशासनाच्या सूचना। 26 मे ते 30 जून पर्यंत राहणार उड्डाणपुलावरील वाहतूक बंद। उद्यापासून शिक्षक अभियोग्यता चाचणीला सुरुवात, 27 मे ते 5 जून या कालावधीमध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार। पुण्यातील अरुंद गल्लीमध्ये अडकलेल्या गायीची 10 तासानंतर सुटका, गल्लीतील रहिवाशांच्या घराबाहेरील 4 जिने आणि कट्टे काढून गायीला बाहेर काढण्यात यश। पैठणमधील नाले सफाईचा लोकशाही मराठीकडून पर्दाफाश, शहरातील अनेक नाले प्लास्टिक आणि कचऱ्यानं तुंबल्याचं समोर, पावसाळ्यात शहरात पाणी तुंबण्याचा धोका शक्यता। बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणी कन्नड तालुक्यातील कुंजखेडा ग्रामपंचायतीतील सरपंचासह 3 विरोधात गुन्हा दाखल, पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप। पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक करणाऱ्या टँकरमधून गॅसची गळती, रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत, अग्निशमन दलाला घटनेवर नियंत्रण मिळवण्यात यश। अमरावतीच्या धामणगाव गढी येथे कृषी विभागाची मोठी कारवाई, 2.25 लाखांची प्रतिबंधित HTBP कपाशी बियाणे जप्त, गुजरातच्या एका कंपनीवर आणि कृषी केंद्र संचालकावर गुन्हे दाखल। आमदार आदित्य ठाकरे यांनी घेतली आमदार अजय चौधरींची सांत्वनपर भेट, अजय चौधरींच्या आईचं काही दिवसांपूर्वी झालं निधन। गुजरात, केरळ, पंजाब, पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकांचे वेळापत्रक निवडणूक आयोगाकडून जाहीर, 19 जून रोजी मतदान तर 23 जून रोजी मतमोजणी होणार। अमरावतीच्या दर्यापूर बनोसा भागात इलेक्ट्रिक शॉक लागून मजुराचा मृत्यू तर 2 मजूर गंभीर जखमी। बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात 3 वेळा तलाक बोलून घटस्फोट दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल, माहेरकडून पैसे आणण्यास नकार दिल्याबद्दल पतीकडून पत्नीला मारहाण, पतीसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।